IPC मधील कलम 498 हे एखाद्या स्त्रीचा, बायकोचा मानसिक छळ किंवा शारीरिक छळ किंवा हुंडाबळीसाठी त्याला कुठलाही त्रास होऊ नये हुंड्यासाठी, त्यासाठी हे एक अस्त्र आहे आणि त्याचा बरेच वेळा वाईट वापर होतो, हे खुद्द सुप्रीम कोर्टाने दर्शवलेलं आहे. तर 498मध्ये जर 100 केसेस दाखल होत असतील 100%, तर त्यातल्या 14 ते 15% केसेसमध्येच फक्त दोष सिद्ध होतात. काही पुराव्यांअभावी किंवा ते केस कधी रिटर्न घेतात आणि 60 ते 85% जो दर आहे हा त्यात ह्या केसेस खोट्या दाखल केलेल्या आहेत हे असं सिद्ध होतं किंवा पुराव्यांअभावी ते त्यांना शिक्षा होत नाही. बरेच वेळा असं होतं की या कायद्याचं अस्त्र स्त्रिया बऱ्याच वेळा नवऱ्याच्या, पतीच्या घरच्यांविरोधात किंवा त्याच्या विरोधात वापरतात आणि वाटेल तशी मनमानी करून घेतात. बरेच वेळा असं कोर्टाचे निदर्शनास आलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने खुद्द याला लीगल टेररिझम अशा शब्दात त्याचं वर्णन केलं होतं. त्यामुळं बरेच वेळा 498मध्ये पुरुषाला नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे आता त्याचं BNS कलम 85 आणि कलम 86मध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण आता 498मध्ये लगेच न अटक करण्याचे निर्देशसुद्धा सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत की जर 498 याची केस दाखल झालेली असणार तर तुम्हाला पोलीस लगेच अटक करू शकणार नाहीत पूर्ण तपास लावल्याशिवाय, कारण की तसे निर्देश खुद्द सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत.